पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय राजेंद्रजी नाईक, आपल्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आपल्याला विनंती करतो की आपण बसून घ्यायचंय. नालासोपारा येथील महत्वपूर्ण पक्षप्रवेश माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. मी सुरुवातीला श्री राजेशजी कमळाकर ढगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांच्यासोबत श्रीमती रसिका राजेशजी ढगे यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे प्रवीण राजेशजी आणि रसिकाताई यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार. चालते. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. यानंतर मिलिंद सासवडकर, युवा विकास आघाडी नालासोपारा शहर. मिलिंद सासवडकर यांना विनंती यायचंय. मिलिंदजी सासवडकर. त्यानंतर सुषमा उमेश दिवेकर, सुषमा उमेश दिवेकर, माजी नगरसेविका वसई विरार शहर महापालिका, माजी महिला बाल कल्याण सभापती नालासोपारा, माजी पालिका सुषमाताई. त्यानंतर कल्पक पाटील सभापती, कल्पक पाटील जी परिवहनचे सभापती होते, आता भारतीय जनता पार्टी. प्रतिभा वर्तक, प्रतिभाताई वर्तक, महिला बोर्ड अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 61. प्रतिभाताईंना विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सौ ज्योतिताई राजेश राऊत, ज्योतिताई राजेश राऊत, माजी नगरसेविका वसई विरार महापालिका, कार्याध्यक्ष श्री स्वामी समर्थ मठ बोळींज, सदस्य श्री राम मंदिर ट्रस्ट बोळींज. त्यानंतर विवेक जैन, विवेक जैन यांना विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. ऍडव्होकेट माया सुबोध चौधरी, मायाताई माजी नगरसेविका, महिला व बाल कल्याण समिती सभापती, बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यरत होत्या, आता भारतीय जनता पार्टीचे. श्री राजेश राऊत, संस्थापक अध्यक्ष स्वामी समर्थ मठ बोळींज, माजी अध्यक्ष सेवा सहकारी भंडारी समाज विश्वस्त मंडळ वसई. मेहुल सुरेशजी मोने, मेहुलजी मोने हे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार. सौ दिव्या सोलंकी, महिला कार्यकर्ता, यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. जवळपास अजून 100 लोकांची लिस्ट आहे, 100-150 कार्यकर्त्यांची लिस्ट आहे. त्या सगळ्यांचाच प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. फोटोसाठी सगळ्यांनी फोटो घ्यायचे. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. काही लोकांनी पुढे या, या दादा पुढच्या बाजूला या. असे आले ना, अर्धे इकडे आले ना येणार कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये येणार. असे दादा चालतंय, येतो बरोबर. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अडचण काही नाही, फक्त त्या मीडियाच्या समोर येतो ना, बोलायला पाहिजे. ऍडव्होकेट वगैरे आहेत. एक मिनिट सगळ्यांचं घेतो, फक्त बोललं पाहिजे ना, ते बोला. आजच्या या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे आधारस्तंभ, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज पालघर जिल्हा असेल, संपूर्ण वसई विरार महापालिका क्षेत्र असेल, भारतीय जनता पार्टी ताकदीने लढतो आहे आणि विजय संपादन करतो आहे. त्यामध्ये आज 4 नगरसेवकांनी, जे अतिशय उच्च शिक्षित आहेत, सभापती म्हणून गेल्या 10-15 वर्ष साहेब काम केल्याने आणि वसई विरारचा चांगला विकास व्हावा, वसई विरारने जे जनतेने जे परिवर्तन करायला सुरुवात केली आहे, ते लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि महापालिका, ते भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी या सर्वांनी संकल्प केला आहे. आणि सत्ता वसई विरारचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सत्ता पाहिजे.
ही सत्ता कोण नगरसेवक हवा, कोण महापौर होण्यासाठी नाही, तर वसई विरारमध्ये गेल्या 35 वर्षापासून अनेक प्रश्न आहेत. आता तिथे मुंबई, नवीन मुंबई तयार, चौथी मुंबई तयार होते. मेट्रो प्रकल्प असेल, कोस्टल रोड असेल, असे अनेक प्रकल्प, कॉरिडॉर असेल, अनेक प्रकल्प तिथे येतात. आणि वाढवण सारखं मोठं बंदर वसईच्या शेजारी होते. म्हणून आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजींचं विशेष लक्ष वसईवरती आहे. साहेब, आयटीआयसाठी आम्हाला आता निधी उपलब्ध करून दिला. 4 रेल्वे ओव्हरब्रिज असतील, रिंग रूट असेल, हायवेवरती येणारे जे आतमध्ये रस्ते येणार त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी असेल, भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे. वसईचा चांगला विकास निश्चितपणे 100% होणार आहे. आणि आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते यांचं चांगलं लक्ष या वसई विरार, आदरणीय चव्हाण साहेबांचं लक्ष या वसई विरारवरती आहे. तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हा परिवार आहे. परिवारामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि निश्चितपणे आपण जे गेल्या 20-25 वर्ष जे काम केलं आहे, लोकांशी संपर्क केलाय, संवाद केलाय, त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि पक्षामध्ये तुमचा उचित सन्मान होईल असा तुम्हाला विश्वास देतो. अधिक न बोलता मी आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आरक्षण करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज वसई विरार, नालासोपारा या भागातील अत्यंत महत्वाच्या आणि प्रमुख अशा सर्व नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उच्च शिक्षित मंडळींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो. खरंतर आपण सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आवश्यक असणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर एक विचाराचं असणारं सरकार हे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय, तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं दूरदृष्टी ठेवणारं असं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार सातत्याने विचार करतं की काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. मी आपल्या सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे, बघा देवेंद्रजी काय विचार करतात तो विचार करायला हवा. हा कोस्टल रोड जो आपण आज ट्रेनने आलात ना, का आलात ट्रेनने? ट्रॅफिक लागतं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ट्रेनने. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, घराघरात जा आणि काय सांगितलं पाहिजे, हा जो कोस्टल रोड इथून सुरू झालाय, हा कोस्टल रोड तुम्हाला विरार पर्यंत घेऊन जायचा आहे. विरारपर्यंत पोहोचला, त्याला पुढेपर्यंत परवानग्या झाल्या, सर्वच्या सर्व झालाय, त्याला पुढेपर्यंत जो घेऊन जायचा आहे, हे सगळं हे कोणच करू शकत नाही, दुसरी कोणतीच पार्टी करू शकत नाही. फक्त ना फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वातच हे सगळं होऊ शकतं. अटलजीतून ते होणार. पूर्ण मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये आज ज्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येत असेल की जमिनीच्या खाली सुद्धा डेव्हलपमेंट करण्याचं देवेंद्रजींनी नव्याने सुरुवात केलेली आहे. त्याचा अर्थ लक्षात घ्या, एक द्रष्टा नेतृत्व ज्याला म्हणतात, की ज्याला कळतंय की मला माझ्या लोकांसाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी काय करावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या, पालघरमध्ये वाढवण बंदर झालेला आहे, एअरपोर्ट तिथेच होणार आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना किती एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहेत हे आपण लक्षात घ्या. वसई आणि हा जो भाग आहे सर्वात मोठा भाग आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जो परिसर ज्याला म्हणतात तो वसई विरार नालासोपारा हा सगळा भाग आहे.
त्यामुळे इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ज्या आहेत किंवा त्याच्यावरती जो पडलेला मोठ्या प्रमाणामध्ये जो ताण आहे हा जर दूर करायचा असेल तर काय करावं लागेल, तर त्यासाठी ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात, योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय, तर त्यासाठी आपल्याला धोरणं जी आहेत ती धोरणांमध्ये जे जे आवश्यक असणारे बदल जे आपल्याला अपेक्षित आहेत ते सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला करता येऊ शकतात. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दत्तक म्हणून महानगरपालिकेला मी खात्रीने सांगतो, आमचे नेते आहेत, ही वस्तुस्थिती जरी असली तरी तुम्ही पाहताय की त्यांच्याकडे असणारी अभ्यासू आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं की नाही मला महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला न्यायचा. त्यामुळे त्यामधलं योगदान जे आहे ते योगदान हे तुम्हाला आम्हाला सर्व त्या भागातील नागरिकांनाच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कोणाच्याही चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर आपण आता या घडीला भावनिक आव्हानांना बळी पडून जर हे सगळं करू केलं तर ते अत्यंत चुकीचं होईल. मी कोणाला दोष देणार नाही, परंतु लक्षात घ्या काळाची गरज ओळखली पाहिजे. काळाची गरज काय, तर आज योग्य व्यक्तींच्या हातामध्ये ते देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या विश्वासाने तुम्ही आज एवढी वर्ष सगळीजण राजकारणामध्ये आहात, मला लक्षात येत आहे की तुमच्यावरती अनेक जण विश्वासाने असा विचार करतात की बाबा काहीतरी माझ्या शहरासाठी झालं पाहिजे, आमच्यासाठी हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडच्या काही चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं की हे माझ्या शहरात झालं पाहिजे. वाटणं स्वाभाविक आहे, परंतु ते होणार कसं आहे, तर त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते. ती भारतीय जनता पार्टीची विचारधारा जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करते आज आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आज तुम्ही उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या सर्वांचं एक परिवार म्हणून मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की आम्ही पूर्ण विश्वासाने, ज्या विश्वासाने तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश केला, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर 100% तुमच्या बरोबर तुमच्या साथीने राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.